सार्थक आता आनंदी जवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की सॉरी, पण तुम्हाला या घरातून जावं लागेल. मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतोय आणि मी तुम्हाला डिवोर्स देखील देणार आहे. असं म्हणून आता आनंदीचा हात धरतो आणि सार्थक आता आनंदीला तिच्या घरी सोडवायला जातो. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आदर्श आणि सार्थक सुधाचा शोध घेत असतात, परंतु त्यांना सुधा अजून सापडलेली नसते. पोलिसांसोबतही ते तसं बोलतात, तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला जर काही कळलं तर आम्ही तुम्हाला सांगू, आता तुम्ही घरी जा. तेव्हा आदर्श आणि सार्थक घरी यायला निघतात. तर इकडे शलाका, रुंदा आणि केदार मात्र रूम मध्ये बसून खात असतात. सुधा तिकडे गायब असते, परंतु त्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं. मस्त रूम मध्ये बसून चमचमीत खाण्याचा त्यांचा बेत असतो. शलाका म्हणत असते की अगं आई, आपण रूममध्ये कशाला खातोय, डायनिंग टेबलवर बसून खाल्लं असताना. रुंदा म्हणते की वेडी आहेस का तू, तिथे सुधा हरवलीये आणि आपण जर तिथे डायनिंग टेबलवर बसून असं खात बसलं तर काय म्हणतील सगळेजण. आणि मला तर वाटतं ना, ही आग अजूनच पेटायला पाहिजे. ती सुधा आणि तो सार्थक एकमेकांचे तोंडही बघणार नाही ना, असंच काहीतरी घडलं पाहिजे. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता, परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. इकडे आनंदी मालती आणि अण्णांसोबत बोलत असते. ती म्हणत असते की खरं तर हे सगळं माझ्यामुळे होतंय. माझ्यामुळे सार्थक सरांची आई घर सोडून निघून गेली. खरं तर मी जिथे जाते ना, तिथे माझ्या घरच्यांना माझ्यामुळे त्रासच होत असतो आणि इथे देखील होतोय. मालती म्हणत असते की बाळा, अगं तुला जो त्रास होतो ना, त्यापुढे आमचा त्रास काहीच नाहीये ग, आणि तू स्वतःला एवढं वाईट वाटून घेऊ नकोस. तितक्यातच सार्थक आणि आदर्श देखील तिथे येतात. सार्थकची अवस्था बघून अण्णांना आणि मालतीला खूप वाईट वाटत असतं. सार्थक सांगतो की अजून आई सापडली नाही. अण्णांना मालतीला पण खूप टेन्शन आलेलं असतं. सार्थक आता पूर्ण गळून पडलेला असतो आणि अण्णांना तो मिठी मारतो आणि अण्णांच्या मिठीत जाऊन तो रडत असतो. अण्णा सुद्धा त्याला धीर देत असतात आणि म्हणत असतात की सार्थक सर सांभाळा, तुमची आई तुम्हाला नक्की सापडेल. आणि त्याच वेळी सार्थकला पोलिसांचा कॉल येतो. पोलीस सार्थकला म्हणतात की सार्थक सर, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या, ताबडतोब तुम्हाला इथे यावं लागेल. फोनवर ते काहीही सांगत नाही, त्यामुळे सार्थक आणि आदर्श आता तिथून निघून जातात. त्यानंतर अण्णा आणि मालती, लीना सगळे तिथून निघून गेलेले असतात. तर आनंदी आता घरात जायला लागते. तर त्याच वेळी रुंदा, शलाका आणि केदार तिथे येतात. मला एकच गोष्ट समजत नाही की ह्या मालिकेमध्ये हा जो टायमिंग आहे ना, जेव्हा आनंदी घरामध्ये येते आणि अचानक रुंदा येते आणि पुन्हा तिला घराबाहेर काढण्याचा तिचा प्लॅन असतो. मला तरी वाटतं की हे प्रत्येक एपिसोडमध्ये हेच दाखवलं जातं. ह्या एपिसोडमध्ये सुद्धा तसंच काहीतरी आहे. जेव्हा आनंदी घरामध्ये जाते त्याच वेळी तिथे रुंदा येते आणि रुंदा आनंदीला म्हणते की तुझी हिंमत कशी काय झाली, तू घरामध्ये आलीस, तुला सांगितलं होतं ना घरामध्ये यायचं नाही, आत्ताच्या आत्ता घरामधून चालती हो. आणि असं म्हणून आनंदीचा हात ती धरते आणि आनंदीला घराबाहेर काढत असते. तेव्हा आनंदी आता रुंदाचा हात झटकते आणि म्हणते की बस, मी नाही जाणार घराच्या बाहेर, कारण मला सार्थक सरांनी घरामध्येच थांबायला लावलंय. असं म्हणून आता आनंदी तिथून निघून जाते. तर इकडे सार्थक आता पोलिसांकडे आलेला असतो आणि तिथे एक डेड बॉडी ठेवलेली असते. ते बघून सार्थक अजूनच घाबरतो. पोलीस सांगतात ही बाई तुमच्याच आईच्या वयाची आहे आणि तिचा ऍक्सिडेंट झालाय आणि तिने सुद्धा हिरवीच साडी घातलीये, त्यामुळे एकदा तुम्ही ओळख करून बघता का. सार्थक मध्ये मात्र एवढी हिंमत नसते की तो बघेल की ती आपली आई आहे की नाही. सार्थक पूर्ण आता गळून पडलेला असतो. सार्थकला खूप टेन्शन आलेलं असतं. आदर्श त्याला सावरत असतो. आदर्श म्हणत असतो की सार्थक जरा धीर, ती आपली काकू नसतो. सार्थक म्हणत असतो की नाही भाई, मी तर हे बघू शकत नाही. पोलीस म्हणतात की तुम्हाला ओळख तर पटवावीच लागेल. आता सार्थक पुढे येतो आणि त्या बाईचा हात हा बाहेर आलेला असतो आणि त्या बाईच्या हातावर टॅटू असतो. तेव्हा सार्थक म्हणतो की नाही नाही, माझ्या आईच्या हातावर टॅटू नव्हता आणि ही माझी आई नाहीये. तर पोलिसांना आता समजलेलं असतं की ही काही सुद्धा नाहीये, परंतु त्या बाईला त्या अवस्थेत बघून त्या बाईच्या जागी आपली आई सुद्धा असू शकते अशी सार्थकला आता भीती वाटायला लागते. आणि पुन्हा आता सार्थक आणि आदर्श शोध घेत असते. इकडे आकांक्षा सुद्धा देवाकडे प्रार्थना करत, वा माझी आई घर सोडून का गेली, तिने आतापर्यंत कधीच कोणाचं वाईट केलं नाही, ती लवकरात लवकर सापडू दे. तर आनंदी सुद्धा तिला दिलासा देत असते की माझा देव माझा विश्वास कधीही खोटा ठरू देणार नाही. तर आदर्श आणि सार्थक जेव्हा सुधाला शोधत असतात त्याच वेळी सार्थकला दिसतं की सुधा एका बाकड्यावर बसलेली असते आणि रडत असते. तेव्हा सार्थक आदर्शला म्हणतो की तू एक काम कर, तू घरातल्या सर्वांना सांग की आई सापडलीये, मी आईशी बोलतो. आता सार्थक आई जवळ जातो आणि खूप रडत असतो आणि म्हणत असतो की आई तू कुठे निघून गेली होतीस आणि तू का असं न सांगता आलीस. सार्थकची अवस्था खूपच बेकार असते आणि सुधालाही ते दिसत असतं. सार्थक म्हणत असतो की आई तुला माहितीये ना की तर तू नसेल तर माझं या आयुष्यात काहीच नाहीये, माझ्यासाठी तू माझं सगळं काही आहेस, का तू असं केलंस, का तू घर सोडलंस. तेव्हा सुधा म्हणते
म्हणते की सार्थक, अरे माझा मुलगा माझं ऐकत नाहीये. सार्थक म्हणतो की आई मी असं काय केलंय की मी तुझं ऐकत नाही, सगळं तर तुझं ऐकतो ना ग, पण तू असं घर का सोडून यायचं, चल बरं आपण लगेच घरी जाऊयात. तेव्हा सुधा म्हणते की नाही सार्थक, मी घरी तेव्हाच येईल जेव्हा तू माझी एक अट मान्य करशील. सार्थक म्हणतो की कुठली अट मान्य करायची आई, मी तुझ्यासाठी काहीही करेल परंतु तू घरी चल. तेव्हा सुधा म्हणते की मी ती अट काय आहे ते घरी जाऊनच सांगेल, पण तू मला वचन दे की तू माझी ती अट पूर्ण करशील. तेव्हा भावनेच्या भरात सार्थक म्हणतो की ठीक आहे आई, तू जे म्हणशील ते मी मान्य करेल, मी तुला वचन देतो. आणि मग सार्थक आता सुधाला घेऊन घरी येतो. सुधा घरी आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. एक एक करून सगळेजण सुधाला भेटत असतात. वृंदा मात्र खोटं नाटं म्हणत असते की अगं सुधा कुठे गेली होतीस तू, मला तू सोडून आहे तरी कोणाचा आधार, आणि आपण जावा जावा असलो तरी सख्या बहिणी आहोत, कसं काय विसरलीस तू, आम्हाला सोडून असं जायचं नव्हतंस तू. आकांक्षा ही बोलत असते आणि त्याच वेळी आनंदी तिथे येते आणि आनंदी आता सुधाजवळ येते आणि म्हणते की आई अहो कुठे गेला होता तुम्ही. तेव्हा आता सुधा आनंदीला बाजूला लोटते आणि म्हणते की तू कशाला विचारतीयस मला आणि तुझा काय संबंध या सगळ्याशी. सार्थक म्हणत असतो की अगं आई त्यांनी फक्त विचारलं तुला. तर आता सुधा म्हणते की सार्थक मी तुला मगाशी म्हटले होते ना की तू माझी कुठलीही अट मान्य करशील आणि मी घरी जाऊन ती अट सांगणार आहे, तर ती अट हीच आहे की तू आनंदीला घराबाहेर काढून दे. हे ऐकल्यावर सार्थक अगदी कोसळलेला असतो. सार्थक म्हणतो की अगं आई तू काय म्हणतीयस. तेव्हा सुधा म्हणते की मला हे अजिबात मान्य नाहीये, मला तुमच्या दोघांचं खरं तर लग्नच मान्य नाहीये. सार्थक म्हणत असतो की का तुला आमचं लग्न मान्य नाहीये, लग्न तर मी त्यांच्यासोबत केलंय, मी त्यांना घरात आणलंय, त्याने घरात घुसलंय. सुधा म्हणते की मला हेच मान्य नाहीये की तुझं लग्न एका डिवोर्सी मुलीसोबत झालंय. आदर्श म्हणत असतो की अगं काकू आपण कुठल्या शतकात जगतोय आणि डिवोर्सीचं काय एवढं. सुधा म्हणत असते की आदर्श जेव्हा तुझ्या टाइमला आम्ही आनंदीचं मागणं बघत होतो ना तेव्हा आम्ही हा विचार केला की तू डिवोर्सी आहेस आणि आनंदी आहे म्हणून तुमचं लग्न बरोबर होतं, परंतु सार्थक सोबत आनंदीचं लग्न कधीच होऊ शकत नाही. आणि ती सार्थकला म्हणत असते की सार्थक आणि आता तू नाही देखील नाही म्हणू शकत कारण तू मला वचनही दिलेलं होतं. त्यामुळे आता सार्थकला आठवतं, त्यामुळे सार्थक आता इकडे आड आणि इकडे विहीर अशी परिस्थिती असते. परंतु सार्थकने त्याच्या आईला वचन दिलेलं असतं, त्यामुळे तो म्हणतो की ठीक आहे आई तू म्हणशील तसंच होईल, मी आनंदीला तिच्या घरी सोडून येतो आणि तिला डिवोर्स देखील देतो. हे ऐकून आता सगळ्यांचे होश उडालेले असतात. सगळ्यांना मोठा धक्का बसतो की सार्थकने कसं काय हे मान्य केलं. तर आनंदीलाही मोठा धक्का बसलेला असतो. सार्थक आता आनंदी जवळ येतो आणि आनंदीला म्हणतो की सॉरी पण तुम्हाला या घरातून जावं लागेल, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडून येतोय आणि मी तुम्हाला डिवोर्स देखील देणार आहे. असं म्हणून आता आनंदीचा हात धरतो आणि सार्थक आता आनंदीला तिच्या घरी सोडवायला जातो. सुधाच्या तर अगदी मनासारखं झालेलं असतं, सगळ्यांच्या मनासारखं झालेलं असतं. तर सार्थकने एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो, ह्याच्या मागे त्याचं नेमकं कारण काय आहे हे आपल्याला पुढील भागांमध्ये कळेलच. आणि आजचा हा भाग इथे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सार्थक आता आनंदीच्या घरी आलेला असतो आणि अण्णांना तो म्हणतो की तुमच्या मुलीला मी तुमच्या घरी सोडवायला आलोय आणि आता तुमच्या मुलीला मी माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही. आनंदीलाही वाईट वाटत असतं. अण्णा म्हणत असतात की अहो पण झालंय तरी काय, परंतु सार्थक मात्र काहीही ऐकायला तयार नसतो आणि सार्थक आता तडक तिथून निघून येतो. तर आता सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.